नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वित्झर्लंड सिरीजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हाला माहीतच आहे की आपण इंटरलेकनमध्ये आहोत आणि इंटरलेकन हे अतिशय फेमस असं शहर आहे स्वित्झर्लंडमधलं। 2 लेक्सच्या मध्ये वसलेलं हे छोटंसं सुंदर शहर, नितांत सुंदर जिओग्राफी, खळाळून वाहणाऱ्या नद्या, उंच उंच पर्वत आणि त्यांना धरून वेढलेली जंगलं, त्यामुळे इंटरलेकन समरमध्ये अगदी खुलून दिसतं आणि म्हणूनच हे शहर पिक्चरसाठी फेवरेट लोकेशन ठरतं। आपल्या बॉलिवूडमध्ये तर शूटिंगसाठी हे फेवरेट स्पॉट आहे। हाडक्लम ते ह्युंफ्राव या बर्नीज ओबरलँडच्या रिजनमध्ये साऱ्या हिंदी चित्रपटांचं शूटिंग झालंय आणि त्याचं सारं श्रेय जातं फेमस निर्माते आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांना। आणि स्वित्झर्लंडला पूर्ण जगात फेमस करणाऱ्या यश चोप्रांना त्यांनी ॲम्बॅसिडर ऑफ इंटरलेकन अशी पदवी देत त्यांचा इकडे एक स्टॅच्यू लावलेला आहे। तर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत। त्यासाठी आपल्याला इथून आपण चालतही जाऊ शकतो, 10 मिनिटचा वॉक आहे, पण आपल्याला समोरच बस मिळेल स्टेशनवर गेल्यावर, तर आपण बसनेच जाऊ। चला, त्या बसने आपण यश चोप्रांच्या मेमोरियलकडे जाणार आणि यश चोप्रांचं मेमोरियल म्हणजे इकडे यश चोप्रांनी खूप साऱ्या पिक्चरचं शूटिंग केलं, तर त्यासाठी इकडच्या गव्हर्नमेंटने त्यांचा सत्कार किंवा त्यांचा ऑनर म्हणून ना त्यांचा इथे पुतळा लावला आणि त्यांना ॲम्बॅसिडर ऑफ स्वित्झर्लंड म्हणून त्याला पदवी देत त्यांचा तिकडे सत्कार केला। ही जी प्लेस आहे ना, ती एक अशी बनली आहे की सगळे खूप सारे टुरिस्ट येतात, ते तिथे त्या मेमोरियलला भेट देतात आणि त्याच्यानंतर तो एक टुरिस्ट प्लेस झालेला आहे। आणि ते जे गार्डन जे बनवलं आहे तिथे त्यांचं मेमोरियल, तर ते अतिशय सुंदर बनवलेलं आहे। म्हणून आपण तिकडे जाणार आहोत। A few moments later. तर मित्रांनो, मी जसं तुम्हाला सांगत होतो की आपण एका स्पेशल ठिकाणी जाणार आहोत जिथे यशजींचं मेमोरियल आहे। आपण त्या ठिकाणी पोचलो आहे। PDLJचे मुवमेंट्स आपण खूप जगलो आहे, आपण खूपदा बघितले आहेत आणि सिमरन राजला खूप वेळा आपण आठवण केली आपल्या कॉलेजच्या दिवसांमध्ये। तर आता आपण एक्झॅक्टली त्याच ठिकाणी आलो। जरा मी कॅमेरा फिरवतो आणि पाठीमागे तुम्हाला त्या स्पॉटची ओळख करून देतो। आणि जर तुम्ही माझ्यासारखे यश चोप्रांच्या मूवीजचे फॅन असाल तर तुम्हाला हे स्पॉट नक्कीच ओळखीचे वाटतील। मी तिथे रेफरन्स लावतोच आहे की कोणत्या कोणत्या मूवीजच्या शूट तिथे झाल्या होत्या, त्याचं बॅकग्राऊंड किती सिमिलर होतं, म्हणजे 90sच्या किंवा 2000मधल्या ज्या मूवीज होत्या त्यांचे बॅकग्राऊंड्स आणि आत्ताचे बॅकग्राऊंड्स हे अगदी सेम वाटतात। किती छान ना। हे जे पार्क आहे ना, त्याचं नाव आहे होहेमेटे पार्क। इथली फ्लॉवर अरेंजमेंट बघा ना, कसली सुपर्ब केली आहे ना। आय मीन कलर्स बघा, लश ग्रीन लॉनच्या बॅकग्राऊंडला अगदी कॉन्ट्रास्ट आहेत, त्यामुळे चटकन लक्ष वेधून घेणारा असा हा फ्लॉवर बेड। लुक ॲट दिस पर्पल इन्फ्लॉरेसन्स। आणि हे मेरीगोल्ड फ्लॉवर जे एजेसना लावलेत त्याला छान साथ देत आहेत। च्या चोरी चोरी चुपके चुपकेच्या गाण्याचे शूटिंग या स्पॉटवर झाले होते। आज 23 वर्षानंतर सुद्धा यात काहीही चेंज झालेलं नाही। हो, फुलं बदलली आहेत, ती तर ऑब्विसली ना 23 वर्ष टिकू नाही शकत। इजंट दिस अमेझिंग? आय मीन सगळं कसं प्रिझर्व केल्यासारखं ठेवलंय। क्रेडिट गोज टू इंटरलेकन गव्हर्नमेंट। समोर पाहिलं ना तर ह्युंफ्रावचा व्ह्यू मिळतो एक्झॅक्ट इन द सेंटर। आज दिसत नाहीये कारण तो धुक्यात हरवलाय। आता पण पाऊस सुरूच आहे, पण इथे ना चिखल असा झालेला नाही, मस्त चालता येते। या झाडाचा आकार बघा ना कसा केलाय, अगदी हेअरकट केल्यासारखा। इथे मागेच विक्टोरिया म्हणून हॉटेल दिसेल, त्याचं नावच विक्टोरिया ह्युंफ्राव असं आहे। लोक बघा ना कसे मस्त चालतायत। बारीक बारीक पाऊस आहे पण तो एवढा जाणवत नाहीये। आणि ही सगळी वॉचेसची शोरूम आहेत, अतिशय एक्सपेन्सिव्ह वॉचेस आहेत इथे। जगातले सगळे एक्सपेन्सिव्ह वॉचेस तुम्हाला स्वित्झर्लंडमधल्या शोरूम्समध्ये मिळतील। हा काय छान व्ह्यू आहे ना, 2 छोटे छोटे डोंगर आणि समोर पसरलेलं लॉनचं कार्पेट। तुम्हाला सांगतो, वर जे पॅराग्लायडर्स फिरत असतात ना, ते शेवटी इथेच उतरतात। त्यांना उतरताना बघणं हा एक मस्त अनुभव असतो। फाउंटन बघा कसा मस्त दिसतोय। तुम्हाला DDLJचं रुक जाओ दिल दीवाने गाणं आठवतंय का? त्यानंतर शाहरुख काजोलची माफी मागण्यास आलेला असतो, तो शॉट इथेच घेतला गेलाय। चला आपण बघूया कसा होता तो शॉट।
त्या सीनची लास्ट फ्रेम आणि ही फ्रेम बघा. आज 29 वर्षानंतर सुद्धा सगळं इथे तसंच आहे. आता एवढ्या आयकॉनिक प्लेसवर आल्यावर इकडची आठवण म्हणून काहीतरी हॅपनिंग करावं असं वाटतंय. चला ट्राय करूया. कसा वाटला आमचा रोज सीन रिक्रिएशन? थांबा, तुम्हाला मी त्याचा BTS दाखवतो. सही ना? सीन तर परफेक्ट झाला, कारण बाजूला खूप सारे टुरिस्ट जमले आणि ते त्यानंतर टाळ्याही वाजवत होते. काही जण शूट सुद्धा करत होते आणि मग काहींनी हाच सीन रिक्रिएट करण्याची इच्छा सुद्धा व्यक्त केली. मग आम्ही आमच्याकडचे प्रॉप्स त्यांना दिले आणि मग त्यांचा डायरेक्टर आणि फोटोग्राफर मीच बनलो. अर्ध्या तासात साधारणपणे 1 डझन कपल फोटोशूट केले मी. त्यात 10 इंडियन आणि 2 चायनीज होते. शेवटी तिथून पळालो. म्हटलं हे संपणार नाही, पण अनुभव खूपच मस्त वाटला. तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. एक्झॅक्ट समोर जो गेट दिसतोय ना, त्या जागेला कॅसिनो इंटरलेकन किंवा कॅसिनो कुर्साल असे म्हणतात. ही जागा सुद्धा शूटिंगसाठी खूप फेमस आहे आणि इथेच लेफ्ट हँड साईडला यश चोप्रांचा फेमस असं स्टॅच्यू आहे. बाहेर बघाल तर सगळी ब्रँडेड वॉचेसची शोरूम दिसत आहेत. चला आपण आता क्रॉस करून तिकडे जाऊया. इथली हॉर्स राईड सुद्धा फेमस आहे. खूप सारे टुरिस्ट इथे त्या हॉर्स राईड घेताना दिसतील. हे समोर दिसत आहेत का? त्यांना सांगून आलो आहे रिहर्सल चालू ठेवा. तोपर्यंत मी मोठ्या डायरेक्टरना भेटून आलो. शो मस्ट गो ऑन. किती हौशी ना आपण. व्हेरी फिल्मी आय मस्ट से, बट वी आर प्राऊड टू बी फिल्मी. आता आपण यश चोप्रांच्या मेमोरियलच्या गेटने एंट्री करतोय. बाजूला हे सगळे माइंड ब्लोईंग वॉच शोरूम्स आहेत. हा बघा कॅसिनो कुर्सालचा क्लोज लुक. तुम्ही बघू शकता इथलं आर्किटेक्चर कसं एलिगंट वाटतंय ना. मला एक कळत नाही, इथे वस्तू किंवा प्रॉपर्टी खराब कशी होत नाही, किंवा इथलं मेंटेनन्स डिपार्टमेंट आउटस्टँडिंग काम करते. तुम्हाला काय वाटतं? कारण वास्तव सिनेमा कधी आलेला सांगा? 1999 मध्ये, बरोबर? इथे वास्तवमधलं एक गाणं शूट झालेलं ते दाखवतोय. ते बघा आणि ठरवा 1999 पासून 2024 पर्यंत कॅसिनो कुर्सालची बिल्डिंग किती सेम दिसते. कॅसिनो कुर्सालच्या लेफ्ट साईडला एक्झॅक्टली तुम्हाला दिसेल यश चोप्रांचा स्टॅच्यू. हा बघा. आणि यांना स्वित्झर्लंडच्या गव्हर्नमेंटने ॲम्बॅसेडर ऑफ द इंटरलेकन म्हणून सन्मानित केलं आहे आणि त्या बदल्यात त्यांचा इथे पुतळा लावलेला आहे. तर हे टुरिस्ट अट्रॅक्शन झालेलं आहे. खूप सारे इंडियन्स किंवा बाकीचे फॉरेन नॅशनल्ससुद्धा ज्यांना हिंदी माहिती आहे किंवा जे हिंदी चित्रपटांचे फॅन्स आहेत ते लोक इकडे येऊन यश चोप्राजींबरोबर फोटो काढतात. तर आपण सुद्धा फोटो काढूया. मी पण सिनेमॅटिक व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतो आहे. तुमच्यासारखं तर 100% होणार नाही, पण 1% जरी झालो ना तरी मला आनंद होईल आणि मला पण चांगली शूटिंग करता येईल असा आशीर्वाद द्या. खूप सारे प्लेसेसवर जाता येईल असा आशीर्वाद द्या. इथे ना समोर एक गार्डन क्लॉक आहे. आता वाजलेत संध्याकाळचे 7:18. हे खूप जुने असणार, कारण इथे लिहिलं आहे कॅसिनो इंटरलेकन. कॅसिनो इंटरलेकन हे जरा आधीचं नाव आहे आणि त्याच्यानंतर हे कॅसिनो कुर्साल झालं आहे, म्हणून मी म्हटलं की हे जरा खूप आधीचं असणार. इथे सगळे वॉचेसची दुकानं आहेत, एक्सपेन्सिव्ह वॉचेस, आणि जे ब्रँड्स आहेत वर्ल्डचे ते सगळे ब्रँड्स तुम्हाला स्वित्झर्लंडमध्ये मिळणार. आणि हे क्लचेस, लेडीज पर्सेस, परफ्युम्स,
हे सगळी दुकानं तुम्हाला इकडे मिळतील. इंटरलेकन स्वित्झर्लंड. एक्सपेन्सिव्ह परफ्यूम्स. अरे वा. पहिला हा फोन बुक होता. मोबाईलच्या जमान्यात तिथे मोबाईलच्या जमान्यात तिथे आता फोन बूथ बंद होऊन तिथे बुक्स आलेले आहेत, त्याचा वापर करतात. हे आहे हुटर्स. इथून समोर ह्युंगफ्राऊचा व्ह्यू मिळतो, म्हणून या 7 स्टार हॉटेलचे नाव सुद्धा व्हिक्टोरिया ह्युंगफ्राऊ असेच आहे. या रोडच्या साईडच्या ज्या बाल्कनीज आहेत ना, त्यात राहणाऱ्यांची सकाळ मस्तच होत असेल. हा बघा मेपल ट्री. आय थिंक हॉटेलच्या आवारात मेपल ट्री असतोच. आपल्याही हॉटेल बाहेर आहे आणि या झाडाखाली सिटिंग असतेच. लोक कदाचित ज्यावेळी पाऊस वगैरे नसेल त्यावेळी इथेच ब्रेकफास्ट करत असतात. आता पाऊस असल्यामुळे बाहेर इथे कोणी बसलेलं नाही. हे अजून एक वॉच आउटलेट. इथे ना 6:30-7ला सगळं बंद होऊन जातं. आता बघा ना, सगळी दुकानं बंद आहेत. तुम्हाला मी वॉचेस दाखवतो. आता इथेच बघायला मिळतील टॅगवरचे वॉचेस. याचा मी पण फॅन आहे. आणि इंडियामध्ये शाहरुख ॲड करायचं याची खूप आधी. टॅगवरचे वॉचेस पण खूप छान असतात आणि वन्स इन अ लाईफ टाईम वॉच आहे. त्या वॉचला कधीही काहीही होत नाही. हे प्री-ओन्ड वॉचेस. 8,400 CHF, 18,000 CHF ओमेगाचे वॉचेस. खूप महागातले वॉचेस. हे अजून टॅगवरचं कलेक्शन आहे. हे ओरिजिनल आहे, हे प्री-ओन्ड नाही आहे आणि न्यू वॉचेस आहे ते. त्याच्यानंतर हे ट्युडोरचे आहे वॉचेस. एक्सपेन्सिव्ह वॉचेस आहेत. हेच ते ग्रँड व्हिक्टोरिया ह्युंगफ्राऊ हॉटेल. काय एंट्री आहे बघा ना. मला वाटतंय इंटरलेकनमधलं सगळ्यात मोठं हॉटेल हेच असावं. आपण दुल्हन हम ले जाएंगे हा सलमान, करिश्मा कपूर, जॉनी लिव्हर स्टारर पिक्चर पाहिला असेल तर तुम्हाला कळेल की त्याचा खूप सारा भाग स्वित्झर्लंडमध्ये आणि विशेषतः या हॉटेलमध्ये समोरच्या पार्कमध्ये शूट झालेला आहे. चला दाखवतो तुम्हाला. बघितलं का किती साऱ्या मूवीज इथे शूट झालेल्या आहेत आणि हा पिक्चर यशराजचाच असल्यामुळे तो इथे शूट होणं हे नॉर्मलच होतं. हे अजून एक IWCचं कलेक्शन. हे सगळे लेडीज ज्वेल्स. $38,900 CHF. हे वॉच आहे, क्लॉक आहे, टाइम फास्ट म्हणून. लेपीचं. आपण आपल्या काश्मीरमध्ये पण म्हणतो की खूप साऱ्या गुलाबांच्या व्हरायटी आहे. काश्मीर आणि स्वित्झर्लंडमध्ये खूप समांतरता आहे, खूप समांतर, म्हणजे सिमिलॅरिटीज म्हणतो आपण. फुलं पण तशीच दिसतात. फक्त आपला जून, जुलै, ऑगस्टमध्ये जर तुम्हाला काश्मीरला जायचा वेळ मिळाला
तर तुम्ही नक्की जा एप्रिल मेमध्ये. आपल्याला सेम स्वित्झर्लंडच्या वाईब्स तिकडे येतातच येतात. तर मित्रांनो, चला आता हॉटेलवर परतण्याची वेळ झाली. व्हिडिओ इथेच संपवतो. जर कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया स्वित्झर्लंडच्या एका नवीन ठिकाणावरून. गुड बाय अँड टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग.